दलित अत्याचाराचा प्रतिबंध तरतुदीचा कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी आणि याच ॲट्रॉसिटीच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत सुधाकर सुराळकर हे माजी निवृत्त पोलीस महानिरीक्षक आहेत. सर, काय सांगाल, हल्ली महाराष्ट्रात जी काही ॲट्रॉसिटीबाबत चर्चा आहे, ॲट्रॉसिटीवरून राजकारण म्हणताना दिसतं आहे आणि ॲट्रॉसिटी म्हणजे नेमकं काय किंवा ॲट्रॉसिटीमध्येही बदल करावा अशी एक मराठा समाजाकडून मागणी होते. तुम्ही ह्याकडे कशा पद्धतीने बघतात? मी तर म्हणेन की कोणीही याचा अभ्यास न करताच याच्या विरुद्ध बोलतायत किंवा मागणी करतायत. पहिली गोष्ट, दलित आणि सवर्ण सर्वांनीच या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि सर्वांनी जर हा कायद्याचा अभ्यास केला तर मग त्यांच्या लक्षात येईल की हा कायदा चांगला आहे आणि यात काही बदल करण्याची प्रत्येक कायद्यातच आवश्यकता असते, काही गरज आहे आणि जे मी स्पष्टपणे मांडलेलं आहे. होतं काय की या कायद्याचा काही दलित पुढारी गैरवापर करतात, काही दलित गैरवापर करतात, पण मोठ्या प्रमाणावर सवर्ण पुढारी याचा वापर करतात आणि ते करण्याचं कारण असं आहे की आपलं वर्चस्व कायम राहावं, इतरांना आपलं वेठीस धरावं, याकरता बरेचशा दलित आणि आदिवासी जे त्यांच्याकडे नोकर आहेत, त्यांच्यावर आश्रित, अशा लोकांचा वापर करून हे चुकीच्या केसेस करतात. दुसरी पद्धत आता ही सुरू झालेली आहे की दलित अत्याचाराची कंप्लेंट येण्याच्या आल्याबरोबर त्याला बसवून ठेवतात, त्याची कंप्लेंट घेत नाही, आरोपीला कळवतात आणि त्याची खोटी कंप्लेंट चोरीची, डकैतीची वगैरे घेतात. हे दोन्ही म्हणजे खोटी तक्रार करणं दलितांनी जेवढं आक्षेपार्ह आहे तेवढंच आक्षेपार्ह सवर्णांनी खोटी कंप्लेंट करणंही आहे. कुठल्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये, माझं स्पष्ट मत आहे. आणि आपले कित्येक कायदे आपल्याला त्याचा गैरवापर झाल्यामुळे रद्द करावे लागले. जसं तडा घ्या, गैरवापर झाला म्हणून तो रद्द करावा लागला. आता गैरवापर होऊ नये ही जबाबदारी कोणावर आहे? ही पहिली जबाबदारी, प्राथमिक जबाबदारी आहे ती पोलिसांवर आहे. कारण पोलिसांनी कायद्याचा गैरवापर होऊ देऊ नये आणि तो गैरवापर होऊ द्यायचा नसेल तर जे खरं असेल त्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. जर खरं जे आहे त्याप्रमाणे कारवाई केली तर कोणावरच अन्याय होणार नाही. पण बरेचदा पोलीस तसं करत नाही आणि जसं मी माझ्या लेखातही लिहिलं की कलम 4ची उगीच धास्ती दाखवतात. कलम 4साठी कोणालाही घाबरण्याचं कारण नाही की त्यामध्ये काय म्हटलं आहे की जी अधिकारी आपल्या कायद्याखाली दिलेल्या कर्तव्यात कसूर करत असतील, मग त्यामध्ये फक्त पोलीसच नाही आहेत, त्यामध्ये जिल्हा कलेक्टरही आहेत, डेप्युटी कलेक्टर्स आहेत, बरं इतर बरेच मंडळी आहेत. तर ते काही होत नाही आणि तो कारवाई जी करायची आहे ती प्रशासकीय चौकशीनंतर करायची आहे. आणि परत सर्वच कायद्यामध्ये सर्वांना एक संरक्षण दिलेलं आहे की जे चांगल्या सदहेतूने केलं असेल, गुड फेथमध्ये केलेलं असेल, तो त्याला प्रोटेक्शन आहे. त्यामुळे कोणालाही या कायद्याबद्दल घाबरण्याचं कारण नाही. बरेचसे सवर्ण जे घाबरतात ते अज्ञानापोटी घाबरतात, पोलिसांना पण त्याचं ज्ञान नाही. एक केस सांगतो मी, मुंबईतलीच आहे. बरेच लोकांची कल्पना आहे की मुंबईत ॲट्रॉसिटी ॲक्ट नाही, तर मुंबईतलीच केस आहे. प्रसिद्ध आपले डॉक्टर हिरानंदानी, ते सिनियर, ते माझ्या वडिलांचे मित्र. तर एकदा त्यांचा मला सकाळीच फोन आला, म्हणे सर मला तुमची अपॉइंटमेंट म्हटलं पाहिजे, ताबडतोब भेटायचं आहे. म्हटलं मला लाजवू नका, मी येतो. नाही म्हणे, मी म्हटलं मला थोडं काम आहे, ते काम आटोपून मी 1-2 तासांनी भेटायला आलो तर चालेल का? तर म्हणे हो ठीक आहे चालेल. मग 2 तासानंतर मी त्यांना भेटायला गेलो, तर मग त्याचे डिटेल्स घेतले. झालं असं होतं की त्यांचे कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आलेत की जे अपंग व्यक्तींची जी रिझर्वेशन आहे ते भरा. मग ते त्यांनी भरलं, तर जी सर्वात ज्युनियर लेक्चरर होती ती एक दलित होती, तिला काढावं लागलं. दलित आहे म्हणून तिला काढलं नाही, तिला जे काढलं ती सर्वात ज्युनियर होती म्हणून काढलं. मग तिने कंप्लेंट दिली, जातीवाचक शिवाय दिल्याच्या 3-4 लोकांविरुद्ध कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्याबरोबर या लोकांची पळापळ सुरू झाली, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये परत एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो जातीवाचक शिव्या देण्याचा गुन्हा आहे याच्यात 2 महत्त्वाची तरतुदी आहेत. एक की हे मुद्दाम अपमान करण्याच्या हेतूने करायला पाहिजे, म्हणजे यामध्ये इंटेन्शन आणि नॉलेज हे अविभाज्य घटक आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये असे कायदे आहेत की जिथे इंटेन्शन किंवा नॉलेजची गरज नाही,
पण या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये ते आहे. म्हणजे जेव्हा कोणी चार चौका देखत कुणाचा पान उतारा करण्याचे अपमान करण्याच्या उद्देशाने जेव्हा जातीवाचक शिव्या देत असेल तेव्हा गुन्हा होतो, अन्यथा होत नाही. तर हे समजून घेतलं पाहिजे. पण हे लोकांना माहीत नाही. ते 3-4 प्रोफेसर पळत आहेत. एकाच्यात तर त्या प्रोफेसरच्या घरी त्याच्या मुलाचा वाढदिवस होता, गणपती बसवलेले होते, तरी तो पळतोय आपल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टूथपेस्ट, साबण, टावेल, हंडी बनियान वगैरे असं घेऊन. मग त्यांना मी सांगितलं की सर्वांना मला भेटायला पाठवा. मग भेटायला आलेत. मग हेच ॲक्टबद्दल भीती. म्हटलं तुम्ही काय केलं आहे? काहीच कसं केलं नव्हतं की ज्यामध्ये गुन्हा होतो. म्हटलं पहिली गोष्ट तुम्ही ताबडतोब कॉलेजमध्ये जा, जॉईन करा. मी कॉलेजमध्ये येतो. पोलिसवाल्यांनाही बोलवलं, सर्वांना समजून सांगितलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की या सर्वाच्या मागे जे भानगड ज्या लेक्चररनी दलित लेक्चरनी जी कंप्लेंट दिली वगैरे ना, त्याच्या मागे बोलवता करवता धनी एक सवर्ण होता. आणि हा तो सवर्ण त्यांच्या राजकारणातून आला, आपसातल्या प्रोफेसरच्या. तर म्हणून एक आज जी गरज आहे, सुधार म्हणतात, बरेच काही सुधार मी स्पष्टही सांगितले की या ॲक्टचा गैरवापर करण्यास प्रवृत्त जे लोक करतात, खोटी कंप्लेंटी द्यायला लावतात, अशांना शिक्षा करण्याची किंवा तो काही तरतूद नाही आहे. तर हे जे बोलवते धनी आहे, पडद्यामागील सूत्रधार आहेत, यांची गय करता कामा नये. कारण हे गैरवापर थांबवायचा असेल तर सूत्रधारांना शिक्षा झाली पाहिजे. ती आज कायद्यात तरतूद नाही आहे, तर ती तरतूद करण्यात यावी. सर, पण आपण आता पाहतोय की एका मराठा समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा आणि त्यासाठी मूकमोर्चे निघत आहेत. तुम्ही ह्याकडे कसं बघतात? नेमकं काय वाटतं की याने काही बदल होणार आहे? बदल होणार नाही. पहिली गोष्ट, हा जे काही होते ते महाराष्ट्रात होते. हा कायदा केंद्रीय कायदा आहे आणि हा कायद्यात जे काही बदल करण्यात आले आहेत त्या सर्वांना विचारात घेऊन, सर्वांचा सल्ला घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे. याच्यामागे हे मला वाटतं हे ऑफशूट आहे, हे निमित्त आहे उगीच. खरी कारणं दुखणी वेगळीच आहेत. कारण काय झालेलं आहे की आज मराठा समाजात जे मला वाटतं ते मी सांगतो, कदाचित माझं चूक असेल, ते ज्याचं त्यांनी जसं समजेल तसं घ्यावं. पण मला जे दिसतं आहे की मराठा समाजावर जे काही त्यांना अन्याय होतो आहे, जे काही अडचणी येत आहेत, त्याची बरीचशी कारणं आहेत. आणि त्यातलं एक कारण, महत्त्वाचं कारण आहे की जे शेती लहान लहान होत गेली आणि जे आज एकेकाळी जमीनदार होते तेच आज शेतमजूर झालेले आहेत. उत्पन्न, शेतीचं उत्पन्न नाही, बाजारभाव मिळत नाही. आपण बघतो कांद्याचं काय चाललेलं आहे. मग लोक आत्महत्या करत आहेत. बरेचसे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न आहेत. त्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाशी ॲट्रॉसिटी ॲक्टचा अर्थी संबंध नाही. असं असतानाही जे करतायत ते त्याच्या परत स्वार्थी राजकीय हेतू आहेत. नक्कीच. या ठिकाणी आपल्या सरांनी सांगितलं, सुधाकर सरांनी, की खरं तर यामागे राजकीय हेतू आहे. ॲट्रॉसिटी कायद्यात तशी बदल करण्याची गरज नाही आणि बदल करायची असेल तर त्याच्यात काही तरतुदी आहेत, त्या तरतुदीनुसार त्याचा बदल करणं आवश्यक आहे. कॅमेरामॅन प्रकाश कोरगावसह हर्षल बधाने, नवी मुंबई.